महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये महेंद्र गायकवाड आपल्या सोबत आहे. आता मी यांचं काही जास्त वेळ घेणार नाही म्हणलं, त्यांचं मॉलिश चालू होते. आज आहे सुट्टी गुरुवार, म्हणलं अशातच बाईट घेऊ म्हणलं नॅचरल. आणि तुम्हाला माहित आहे जसं आहे तसं आपलं असतंय, नॅचरल असतंय. पहिलवान काल कुस्ती खूप चांगली झालेली आहे, प्रेक्षकांचं मन जिंकलात तुम्ही. आणि सांगायला गेलं तर आता महाराष्ट्र केसरी थोड्याच दिवसावर आलेली आहे, त्यामुळे कुस्त्या काही मैदानी दिलेल्या आहेत काय? नाही ना, महाराष्ट्र केसरीमुळे कुस्त्या जरा यावेळेस कमी दिलेले आहेत. हे स्वप्न आहे एक महाराष्ट्र केसरी व्हायचं, हे स्वप्न एकदा पूर्ण झालं का मग पुढं आपण महाराष्ट्र मैदानी कुस्त्या बाकी वगैरे अजून स्पर्धा आहेत, एशियन चॅम्पियनशिप ही आहेत, त्याची पण तयारी चालू आहे, सगळं चालू. आता येणाऱ्या 18 मार्च ते 22 मार्च या दरम्यान वाघोली या ठिकाणी रामकृष्ण सातव पाटील साहेबांनी मैदान घेतलेलं, स्पर्धा घेतलेली आहे. तर याबद्दल तुम्ही ऐकला असेल, बक्षिसा संदर्भात, तयारी संदर्भात काय सांगाल? आतापर्यंत ना भूतो ना भविष्याचे बक्षीस घेणार आहे तिथे. आणि महाराष्ट्रातील पहिल्यांदाच सर्वात मोठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा वाघोली येथे होणार आहे असं ऐकून तर आहे. आणि समजून पण आहे की मोठ्या गाड्या आहेत, महाराष्ट्र केसरीला आहे, उपमहाराष्ट्र केसरी आहे, काही गटांना पण आणि वजन गटांना पण खूप असं बक्षीस आहे. त्यामुळे सर्वात मला वाटते भूतो ना भविष्य होणारी ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात गाजणार आहे. आणि पलवाना आता बऱ्याचदा आपण मैदानी जात असतो, कमिटी असतो, कुस्ती कमिटी किंवा स्पर्धा घेणारे आयोजक असो, खरोखर यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण त्यांच्यामुळं आपल्याला आज बक्षीस मिळते. आता मला सांगा, तुम्ही आम्ही सर्वसामान्य घरातनं आलेलो आहोत, आपल्यासारख्यांना एखादी फॉर्च्युनर म्हणा, थार म्हणा, ट्रॅक्टर म्हणा, बोलेरो गाडी म्हणा घेणं खूप अवघड आहे, एवढी मोठी रक्कम. पण हे आयोजक आपल्याला देतात. तर अशा आयोजकांसाठी एक कुस्ती क्षेत्राकडनं, तुम्ही वैयक्तिक नाही पण कुस्ती क्षेत्राच्या पलवानाच्या माध्यमातून, म्हणजे आता आयोजकांनी एवढं पैलवानकीसाठी करतात की एखाद्या पैलवानाला आपल्या एवढे मोठे हे पण बक्षीस असते. एक माणूस आपण काय बी करून घेऊ शकतो, गाडी न म्हणा काय जी बक्षीस असते ती अविस्मरणीय असते, नाही का? जशी तुम्हाला सोन्याची गदा कायमस्वरूपी, कारण ती मरेपर्यंत आपल्या ध्यानात राहणार की बाबा हे मला ह्या स्पर्धेला मिळाले. हे ती एक वेगळीच फिलिंग असते पैलवानाला, नाही का? एखादा पैलवानाला कसं आपण एखादा गड जिंकल्यावर महाराजांना कसं वाटत होतं, तसं आता या पैलवानांना गाडी जिंकली, महाराष्ट्र केसरी गदा जिंकली, हे एक स्वप्न असते, ती एक पूर्ण होईल. आणि त्यासोबत एवढे मोठे बक्षीस असणं ही खूप आयोजकांनी, म्हणजे मला तर म्हणणं आहे की ह्या पैलवानकी क्षेत्राला आजपर्यंत एवढे चांगले दिवस आले नाहीत, हे आयोजकांनी आणलेले आहेत. तर उपमहाराष्ट्र केसरी पलवान महेंद्र गायकवाड प्रबळ महाराष्ट्र केसरीचे दावेदार आहेत, तर त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. महाराष्ट्र केसरी.